हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आजचा व्लॉग असणार आहे मेट्रो जंक्शन मॉलसाठी जाण्यासाठीचा. तर येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही मॉलमध्ये काय काय एन्जॉय करणार आहोत, कसा आमचा प्रवास झाला मेट्रो मॉलपर्यंतचा तो नक्की तुम्ही बघा. येस, आम्ही निघालो आहोत. ऊन खूप होतं, दुपारच्या वेळेस निघालो होतो, गाडी घेऊन निघालो होतो. इथे ऊन खूप पडलं होतं. दिदू पहिल्यांदाच एवढ्या उन्हात बाहेर पडली होती. तर बघू शकता तिचा चेहरा कसा, डोळे ती अशी मिचकवत होती ऊन असल्या कारणाने. येस, आम्ही गाडीत बसलो, त्यानंतर पुढे निघालो. आम्ही थोडं शूट केलं इथे, की वैशांत आणि मी आणि दिदू होतो. सुमित गाडी चालवत होता. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे ऊनाची खूप ऊन होतं तिकडे. आणि तिकडे म्हणण्यापेक्षा इथे खूप सारं ऊन होतं. ॲक्च्युली जातानाच आम्हाला खूप ऊन लागलेलं. तर बाहेर पडत असताना सेफ्टी घेऊन पडा तुम्ही, म्हणजे छत्री असेल, ह्या गोष्टी घेऊन तुम्ही बाहेर पडा. आणि येस, आम्ही एन्जॉय करत निघालो होतो. बघू शकताय ऊन किती पडलेलं आहे. सुमित ड्रायव्हिंग करत होता. हा थोडा मी फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ, तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आम्ही ट्रॅव्हलिंग कसं ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगचा आहे हा. थोडं पुढे गेल्या होतं आम्हाला थोडंसं ट्रॅफिक पण लागलं ॲक्च्युली. हा गाडी साईडला काढतच नव्हता माणूस. हे शेवटी त्यांनी काढली. नंतर आम्ही फास्ट गेलो. हेच कल्याणला गेल्यावर आम्ही थोडंसं पहिल्यांदा पोटोबा केला. पोटोबा गुरुदेव हॉटेलमध्ये केला. खडकपाड्याचं सर्कलला आहे हे. हेच दिदूला मी तिथं सीटवर म्हणजे जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचलो तिथं ठेवलं होतं. ते खेळत होते, एन्जॉय करत होते. आमचं जेवण संपलं आणि आम्ही निघालो मेट्रो मॉलसाठी. बॉटल आमची थांबली होती, तर मी विचारलं की बॉटल कोणी विसरवली. तर सुमितनेच ठेवली होती तिथे. विसरला होता तो घेऊन यायला. तर इथे वैशांत आमची बॅग पकडून निघाला होता. एक मोठं बच्चू असेल आणि एक छोटं असेल, तर छोट्या बच्चूचे कपडे सगळे मोठा बच्चू पकडतो. आणि इथे आम्ही चाललो होतो. तर वैशूला विचारलं मी, कुठे जायचं आपण आता, घरी जायचं की मॉलला जायचं. वैशू म्हणला मॉलला जायचं. मग आम्ही निघालो तिथून. मी पाठीमागून येत होते, वैशू पुढे पुढे धावत होता आणि गाडीच्या पाठीमागे लपून बसला. तर वैशूला मी थोडंसं रागवत होते की बाबू असं नाही धावायचं, घरी असल्यासारखं धावतो तू. तर असं रागवलं थोडंसं. मग तो म्हणला मम्मा सॉरी. त्यानंतर आम्ही पुढे निघालो, गाडीत बसलो. गाडीत आम्ही एन्जॉय केला थोडासा. आमची दिदू थोडीशी रडत होते, मग तिला पिशवीची जो बंद होता तो मी दिला. ते एन्जॉय करत होते त्याच्याबरोबर. येस, त्यानंतर आम्हाला जेव्हा शिवाजी चौकामध्ये थोडंसं ट्रॅफिक लागलं, ट्रॅफिकमध्ये अडकलो आम्ही. तर थोडं तिथे टाईम जास्त गेला आमचा. ऊन पण होतं खूप सारं. तर थोडं गाडी ए सी असल्यामुळे, गाडीत ए सी असल्यामुळे थोडं छान बरं वाटलं. हे बघू शकता तुम्ही, साईडने मेट्रोचं काम चालू आहे, कल्याण मेट्रो. तर कल्याण मेट्रोचं काम जेव्हा चालू होईल तेव्हा खूप सारं ट्रॅफिक होईल तिथे ॲक्च्युली. येस, त्यानंतर आम्ही इथं निघालो तर ऊन बघू शकताय. आभाळ एकदम शुभ्र दिसत होतं. होर्डिंग्स न लावलेले होर्डिंग्स दिसत होते. येस, तुम्ही एन्जॉय करा शेवटपर्यंत व्हिडिओ. येस, आम्ही पत्री पुलावर पोहोचलो. पत्री पुलावरनं पुढे मेट्रो मॉलला जायचा रोड आहे. जेव्हा पत्री पूल नव्हता तेव्हा सिंगल रोड होता, तर खूप सारी इथे ट्रॅफिक व्हायची ॲक्च्युली. येस, तर पत्री पूल हा नवीन झालेला आहे, नवीन पत्री पूल बघू शकता तुम्ही. फायनली आम्ही मेट्रो मॉलला पोहोचल्यानंतर आम्ही पार्किंग लॉटमध्ये गेलो. पार्किंग लॉटमध्ये गेल्यानंतर सुमित डायपर चेंज करत होता दिदूचं. त्यानंतर वैशू बॅग घेऊन उभा होता. येस, त्यानंतर दिदूने उलटी केली होती अंगावरती. तर उलटी वाईप्सने पूर्ण साफ केली, कारण ते ओलं दिसत होतं. त्यानंतर मी त्याच्यावरती तिचं चादर होती ती मी टाकली अंगावरती आणि मग गेलो आम्ही मेट्रो मॉलमध्ये जाईपर्यंत ते सुकली. एवढी ऊन होतं त्यामुळे ते सुकलं ॲक्च्युली. येस, त्यानंतर आम्ही फायनली मेट्रो मॉलमध्ये पोहोचलो. तर वेशाने डबल डेकर बस होती, ती पहिली राईड केली ॲक्च्युली. आणि त्याने Insta 360मधून खूप सारं रेकॉर्डिंग केलं आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता, बघू शकता मेट्रो मॉल. पहिला हे बस आतल्या साईडला असायचे, पण आता सध्या ती बाहेरच्या साईडला काढली, त्यामुळे उन्हात थोडं फिरवावं लागतं त्या गाडीत बसून. डबल डेकर बस आहे हे. त्यानंतर आम्ही देखील खाली एन्जॉय करत होतो, त्याचा व्हिडिओ शूट करत होतो. आणि वैशू देखील हा खूप एन्जॉय करतो, कारण त्याला आम्ही प्रॉमिस केलं होतं की एक्झाम झाल्यावर आम्ही मेट्रो मॉलला घेऊन जाणार आहोत. जेव्हा एखाद्या
एकदा तुम्ही प्रॉमिस करता मुलांना तर ते पूर्ण करायलाच हवं, कारण नाहीतर मग मुलांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतं की आपल्याला बोलतात आणि ते घेऊन नाही जात, असं तयार होतं. त्यानंतर मी म्हटलं तू रेकॉर्ड नाही केलंस का वैशू, तर आताचा जो पहिला व्हिडिओ बघितला होता त्याने शूट केलेला आहे. तर म्हटलं शूट केलं आहे मम्मी, ते बघू शकता तुम्ही. बघितलं आणि त्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो. दुसरीकडे आम्ही टॉय ट्रेन एन्जॉय करायची होती, तर टॉय ट्रेनमधला थोडा व्हिडिओ शूट केला आहे. बघू शकता तुम्ही टॉय ट्रेन कशी असते. आणि मुलांना जर तुम्ही नेत असाल तर प्रत्येक वेळा राईड ही द्या, कारण आयुष्यातले हे क्षण परत येत नाही आहेत त्यांच्या. तर प्रत्येकी थोडे पैसे जातील पण थोडंसं एन्जॉयमेंट पण मुलांसाठी महत्त्वाची आहे. आम्ही टॉय ट्रेन बसलो, मी गीतिशा आणि वैशान देखील आम्ही एन्जॉय केलं टॉय ट्रेन. तर हे सगळं शूट Insta 360मध्ये केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला मागे पुढे दिसू शकतं. येस, त्यानंतर वैशानला राईड करवतं, जम्पिंगचं राईड करायचं, जम्पिंग ज्याच असतात तिथे गेला तो जम्पिंगच्या त्याच्यानंतर तो खूप एन्जॉय करतो या गोष्टी, कारण लहानपणापासून आम्ही त्याला ह्या गोष्टी खूप वेळा दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी त्याला आवडतात. त्यानंतर त्याने खूप सारा उड्या मारल्या तिथे, एन्जॉय उलतं पालतं सगळ्या गोष्टी करून झाल्या त्याच्या. त्यानंतर गीतिशा पण एन्जॉय करत होती आणि गीतिशाला तो खेळवत होता, मम्मी दे दे बोलत होता, पण आम्ही त्याला दिला नाही, कारण खूपच हवा भरलेली होती, त्यामुळे तिथून ती पडू शकतात, त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी दिल्या नाहीत. तर लहान मुलांना देखील म्हणजे लहान मुलं असतील तर त्यांना देखील बाहेर फिरायला घेऊन जावं, कारण प्रत्येक सोशल होणं खूप गरजेचं असतं आणि सोशल झालं तरच ते अचानक बाहेर नेलं तर ते रडू शकतात. तर आम्ही या गोष्टी थोडं केअर करतो, बाहेर न्यायचा प्रयत्न करतो नेहमीच तिला, कारण वैशूला देखील आम्ही नेत होतो, कारण त्याचं खूप सारं फिजिओथेरपी, ॲक्युपेशन थेरपी या सगळ्या गोष्टी तो फिरतच होता. त्यानंतर आम्ही 12-12 तासाचा प्रवास देखील त्याला घेऊन गेला. येस, त्यानंतर मी लुकवेलमध्ये हेअर कट करायला गेले आणि हेअर एन्जॉय करत होते. वैशू देखील एन्जॉय करत होता. बघा माझा हेअर कट कसा होतो तो देखील मी इथं व्हिडिओ शेअर केला आहे. येस, ते पहिल्यांदा त्यांनी हेअर वॉश करून घेतले स्वच्छ, 2 वेळा वॉश आणि एकदा कंडिशनिंग करून घेतला. आणि त्यानंतर जोपर्यंत माझे केस कट करत होते तेव्हापर्यंत इकडे वैशू मेट्रो मॉलचं प्रमोशन होतं तिथे, तर तिथे फोटोशूट आणि डान्सिंग चालू होतं त्याचं. त्यानंतर पप्पा गीतिशा देखील खूप सारे फोटो शूट करत होते तिथे. फूड शूटचा मी रील तुम्हाला नक्की शेअर करेल. येस, तुम्ही इथं बघू शकता की माझं फायनली सेट करायचे चालू होते हेअर, आणि सेट केले, चांगल्या प्रकारे सेट केले. असं माझा हेअर कट तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि माझा हेअर कट आवडला तर कमेंटमध्ये पण सांगा. येस, त्यानंतर गीतिशा माझ्या हेअरबरोबर खेळत होते, कारण मोकळे हेअर दिसले की तिला ती ओढायचा प्रयत्न करते. तर त्या अशा प्रकारे आम्ही हेअर कट केलं. फायनली मेट्रो मॉलमधलं आमचं सगळं खेळून वगैरे झालं होतं. त्यानंतर आम्ही घरी निघाल्यावर आम्ही थोडंसं शूट केलं. येस, फायनली हा लुक बघा कसा वाटतो तुम्हाला, हेअर कट पण कसा वाटतो का बघा. शेवटी मी